सोनेत तलवारीने तरुणावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नेवासा तालुक्यातील सोने गावात पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली असून एका तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। दिनांक मे 29 रोजी सायंकाळी 8च्या सुमारास सदर तरुण आपल्या घरासमोर उभा असताना काही इसमांनी लोखंडी रॉड, तलवार व इतर शस्त्रांनी अचानक हल्ला केला। लाथाबुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही सांगण्यात येत आहे। जखमी तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। हल्ल्यानंतर परिसरात चर्चा सुरू आहे की काही युवकांकडून सोशल मीडियावर शस्त्र दाखवणारे व्हिडिओ शेअर केले जात आहेत। यामुळे समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरत असून पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे। सोने परिसरात अशा घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। यावर त्वरित आणि कठोर कारवाई होण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। शाळा आणि कॉलेज परिसरात शांतता राखण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचं मत पालकांनी व्यक्त केलं आहे। सध्या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐणीवर आला आहे। युवकांमध्ये वाढत असलेल्या असंवेदनशील वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि समाजात सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलावीत अशी नागरिकांची अपेक्षा आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।